प्रशांत कोरटकरच्या धमकी प्रकरणी आज कोल्हापूर कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। दुपारी 2:30 वाजता कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये सुनावणी पार पडेल। अंतरिम जामिनाला विरोध करणाऱ्या याचिकेवर हायकोर्टामध्ये सुनावणी झाली। सरकारची बाजू ऐकून प्रकरणावर योग्य तो निर्णय द्या असे आदेश हायकोर्टाने दिलेत। मुंबई हायकोर्टाचे कोल्हापूर सत्र न्यायालयाला हे आदेश मिळालेत। अंतरिम दिलासा संपतोय, त्यामुळे तो आदेश रद्द करण्याची गरज नाही असं देखील कोर्टाने म्हटलंय। विजय केसरकर आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल। विजय, मुंबई हायकोर्टाने कोल्हापूर कोर्टाला आदेश दिलेले आहेत, लक्ष त्या सुनावणीकडे लागलंय। अगदी बरोबर आहे की ज्या पद्धतीने प्रशांत कोरटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला, त्याचबरोबर इंद्रजित सावंत यांना धमकी दिली, त्याच्यानंतर जो गुन्हा दाखल झाला कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये, त्याच्यानंतर कोल्हापूर सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकर याला जामीन आहे तो मंजूर केला। मात्र हा जामीन मंजूर करत असताना कुठेही पोलिसांचा से आहे तो या ठिकाणी घेतला नाही आणि त्यामुळे ज्यावेळी आता उच्च न्यायालयामध्ये याच संदर्भातली ज्यावेळी सुनावणी झाली त्यावेळी उच्च न्यायालयानं कोल्हापूर सत्र न्यायालयाला सूचना केलेल्या आहेत की सरकारी वकिलांची बाजू ऐकून घ्या आणि मग निर्णय द्या। काही वेळातच या ठिकाणी या सुनावणीला सुरुवात होईल, कारण आज 11 तारखेपर्यंत तो अंतरिम जामीन आहे तो मिळाला होता। या संदर्भातले आता कोर्ट नेमके पुढचे आदेश काय देतं हे पाहणं खूप महत्वाचं असणार आहे, कारण कोल्हापूर बरोबरच नागपूरमध्ये देखील प्रशांत कोरटकरवर गुन्हा आहे तो दाखल झालेला आहे। त्यामुळे प्रशांत कोरटकरला पुढच्या सुनावणीला किंवा या ठिकाणी हजर राहायला कोर्ट सांगतं का हे पाहणं खूप महत्वाचं असणार आहे। त्याचबरोबर कोल्हापूर पोलीस ही अटकेसाठी मागणी करतं का हे देखील पाहणं खूप महत्वाचं असणार आहे। प्रज्ञा, विजय, या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।